नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे पुरणपोळी. इथे मी अर्धा किलो हरभरा डाळ, अर्धा किलो गूळ, थोडीशी हळद, थोडंसं तेल, मीठ आणि एक मोठी वाटी भरून कणिक घेतलेली आहे. या डाळीला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये याच्यात तिप्पट पाणी घालून आपल्याला 1 चमचा हळद, 2 चमचे तेल घालून कुकरमध्ये 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपली डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण इकडे कणिक मळून घेऊया. एक मोठी वाटी भरून मी इथं कणिक घेतलेली आहे. थोडंसं मीठ आणि 2 चमचे साधारण तेल घालून आपल्याला ही कणिक सैलसर मळून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी लागेल तसं गरजेनुसार घातल्यामुळं आपल्याला अंदाज येतो आणि छान मऊसूत अशी कणिक मळली जाते. या पद्धतीनं तुम्ही जर कणिक मळलात तर तुमच्या नक्कीच पोळ्या मऊसूत होतील. आता इथं माझी कणिक मळून झालेली आहे. थोडंसं तेलाचा हात पुसून ही कणिक एकसारखी करून घेते आणि 2 ते 3 तासासाठी मी आता ही कणिक बाजूला ठेवून देणार आहे. अशा पद्धतीनं कणिक मळल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावायचा आणि कणिक साईडला ठेवून द्यायची. तोपर्यंत आपली डाळ शिजली का पाहूया. इथं मऊसूत अशी माझी डाळ शिजलेली आहे. आता या डाळीला आपण चटका देऊया. जेवढी डाळ तेवढाच इथे मी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला गूळ कमी हवा असला तुम्ही कमी करू शकता किंवा अजून जरा जास्त पाहिजे असेल तर थोडासा 1 मूठभर गूळ वाढवू शकता. हे प्रमाण घेतलात तर पोळी एकदम अचूक प्रमाणात गोड होते. अशा पद्धतीनं आपण डाळीला चटका देऊया. सुरुवातीला घट्ट मिश्रण होतं, आता हे मिश्रण पातळ होत आलेलं आहे आणि परत नंतर असं हे घट्ट होतं. आपला झारा उभा राहिला की समजावं आपली डाळ शिजलेली आहे. आता चाळणीच्या सहाय्यानं आपण डाळ वाटून घेऊया. इथे माझी सगळी डाळ वाटून झालेली आहे. असा एक छान मऊसूत गोळा ह्याचा तयार होतो आहे. इथे मी अर्धं जायफळ घेतलेलं आहे. ते खिसणीने खिसून आपण हे जायफळ सगळ्या या शिजलेल्या आपल्या डाळीला लावून घेऊया. आता याचे साधारण या आकाराचे मी गोळे करून घेते आणि आता आपण पोळी लाटूया. एक छोटासा कणकेचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हे पुरणाचा एक गोळा घालून छान सरका गोळा आपल्याला घट्ट बंद करून पोळी लाटायची आहे. जी बाजू बंद केली ती बाजू आपली वरती आली पाहिजे लाटताना, म्हणजे तव्यावर टाकताना ती बाजू खाली जाते. अशा पद्धतीनं आपली पोळी आपण भाजून घेऊया. थोडासा पहिल्यांदा मीडियम गॅस ठेवायचा, नंतर मोठ्या गॅसवर आपण पोळी भाजून घ्यायची. तर अशा पद्धतीनं आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊयात. तेल न लावता इथं मी पोळ्या नुसत्याच भाजून घेणार आहे. तेल लावलं तर साधारण 2च दिवस पोळी टिकते, पण तेल नाही लावलं तर कमीत कमी 4 ते 5 दिवस आपली पोळी अशीच राहते. अजिबात वास येत नाही किंवा काही होत नाही. अशा मस्त लुसलुशीत टम्म फुगणाऱ्या पोळ्या सगळ्यांनाच नक्की आवडतात आणि सणावारी हा तर पदार्थ सगळ्यांच्या घरोघरी होतोच होतो. महिला वर्गांना थोडासा किचकट वाटणारा हा पदार्थ आपण स्वतः केला की छान एक आनंद आपल्याला मिळतो. तर अशा पद्धतीनं आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊया. या प्रमाणात साधारण 15 ते 18 अशा पोळ्या आपल्या होतात. अशा टम्म लुसलुशीत पोळ्या नक्कीच सगळ्यांना आवडतील. अशा पद्धतीनं तुम्ही पोळ्या करून बघा. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हीही अशा पोळ्या करून बघा. सुंदर मऊ लुसलुशीत पुरणपोळी. धन्यवाद.